तसं रेल्वे स्टेशन म्हणजे धावपळीचं एक जिवंत चित्रच असते. कोणी पोहोचतंय, कोणी निघतंय, गाड्यांचे हॉर्न, प्रवासांची लगबग, विक्रेत्यांचे आवाज, या साऱ्यात एक आवाज हळूहळू हरवत चाललाय. तो म्हणजे स्टेशनवरील माणसांच्या खऱ्या आपुलकीचा संवाद. कधी काळी स्टेशनवर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत, काय वेळेवर पोहोचलात का, अशी व्हायची. खिडकीतून हात हलवत निरोप देणारे चेहरे दिसायचे. चहा घेता घेता शेजारच्या प्रवाशाची ओळख व्हायची. त्यात माणुसकीचा खरा सूर होता. एखादा प्रवासी हरवलेला दिसला की अनोळखी व्यक्ती मदतीला धावून जात असत. कुठून आलात, कुठे जायचे, असे दिलासा देणारे शब्द असत. आज स्टेशनवर गर्दी आहे, गोंगाटही आहे, त्या आवाजात ऊब नाही. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे. कोणी कोणाकडे पाहतही नाही, सुसंवाद नाही. प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या गप्पा आता सेल्फी आणि स्टेटस अपडेट्समध्ये रूपांतर झाल्या. रेल्वेच्या उद्घोषणांमध्ये अजूनही अर्थता आहे, पण आज त्या घोषणा पोकळ वाटतात. सगळ्या गडबडीत आपल्याला माणूसपण हरवू नये हेच म्हणणं आहे त्या हरवलेल्या आवाजाचं. पण तो आवाज आज मौन आहे. संवाद, स्पर्धा, नजरेतील आपुलकी हेच खरे आवाज होते. या हरवलेल्या आवाजाच्या शोधात निघालं पाहिजे. हा आवाज जो माणसांना माणसांशी जोडत होता. स्टेशनवर येणं केवळ एक प्रवास नव्हता, तर तो एक अनुभव बनत होता. आता मोठ्याने खळखळून हसणं, मोबाईल नंबर सांगणं, घरचा पत्ता सांगणं हे गावंढळपणाचे आणि धोक्याचे वाटू लागले आहे. कारण एकमेकांचा विश्वास आता राहिलेला नाही. आता हा हरवलेला आवाज, विश्वास, संवाद शोधणं, जपणं आणि पोचणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे जितकं टिकून राहील तितकंच रेल्वे स्टेशनही खरे वाटेल. रेल्वे स्टेशन धावपळीचे नव्हे, तर थोडंसं थांबण्याचं, भेटीचं आणि माणुसकीचं उबदार स्पर्श देणारं ठिकाण होईल.